माझा मला स्वतंत्र विचार आहे, तेव्हा काय करायचं आणि काय नाही ते मी माझं बघून घेईन. नाही नीलांबरी, हा जो घडला प्रकार बघून मला माझा निर्णय बदलायचा विचार करावा लागेल. त्याची काही गरज नाहीये पप्पा. मला मला फक्त एक चान्स द्या. तुम्ही जसं म्हणता ना तसं काही दिवसात मी राजकारणात तयार झालेली असेल. वेंकी फोन का नाही उचलत आहे? अगं उचलेल ग, थांब धीर धर. उचल उचल. अरे वेंकी तू वेंकी लक्ष्मी वेंकी ये लक्ष्मी, काय झालं वेंकीला? अगं असं काय कर. अरे हे वेंकी, वेंकी काय झालं? हे अरे एवढं लागलं कसं वेंकी तुला? वेंकी अरे काय? बाबा काय झालं? अगं वेंकीचा ऍक्सिडेंट झालेला दिसतोय, लागलाय. दादा अरे कुठे आहेस तू? एक आजूबाजूला काय एरिया दाखव 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 पटकन. ओके ओके आम्ही येतो येतो. बाबा मला कळलं हा कुठे येते. नक्की? हो हो आपण लवकर त्याला चल चल चला चला. लक्ष्मी तू काळजी करू नकोस, आम्ही वेंकीला आता घेऊ नको. वेंकीला काही होणार नाही. तू तू काळजी घे वेंकी. चल चल रिक्षा लवकर. वेंकी काय मीना अगं आता किती उत्साहात ती डिलिव्हरी द्यायला गेला होता. का झालं असेल असं? आई काही काळजी करू नका, भाऊजी ठीक असतील. बाबा आणि हरीश भाऊजी गेलेत ना, काही झालं नसेल भाऊजींना, ठीक असतील ते. आई जानू, आता सगळं आधीसारखं होत आहे. तू मी आणि आपलं हे घर पुन्हा आपल्या छोट्याशा वर्ल्डमध्ये एकत्र आलोय. तुझ्यावर सूड उगवायचा आहे म्हणूनच पुन्हा तुझ्याशी लग्न करून ह्या घरात परत आली आहे. खरं तर माझी मेमरी परत आल्यावर लग्न मांडवातच मी तुझ्याबद्दल सगळ्यांना खरं सांगू शकले असते, पण मी नाही केलं तसं. कारण जर का तुझं सत्य सगळ्यांना कळलं असतं तर त्यांनी तुला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं. पण माझा बदला कसा पूर्ण झाला असता जयंत. आजवर तुझ्यामुळे खूप काही सहन केलंय मी. खूप छळलंयस तू मला. इतकं कंट्रोल केलंयस माझं आयुष्य की एका क्षणी मला असं वाटलं होतं की मी ठार वेडी होईल. पण आता तीच वेळ मला तुझ्यावर आणायची आहे जयंत. तू केलेल्या प्रत्येक छळाचा बदला घेणार आहे मी जयंत. मेंटली टॉर्चर करायचंय मला तुला, आणि त्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. तू केलेल्या प्रत्येक छळाची लिस्ट करून मी टॉर्चर करणार आहे तुला. आणि हे सगळं करताना मी एकटी नाहीये. माझ्यासोबत माझी आजी आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र विश्वा सुद्धा आहे. मग तिघांचं जगणं नकोसं केलंयस ना तू. याची परतफेड तुला करावीच लागेल जयंत. सगळ्यात आधी स्वतःच्या प्रेमाचा अतिरेक करून माझं जगणं सफोकेट केलंस. त्यानंतर जेव्हा माझ्या आजीला तुझं सत्य कळलं तेव्हा तिचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तुझ्यामुळे आजी कोमात गेली माझी. आणि विश्वा, त्याला छळायची तर एक संधी सोडली नाहीस तू. मी तुझ्याकडे परत यावं म्हणून खूप त्रास दिलास तू विश्वाला. माझ्यावर मालकी हक्क दाखवून घुसमट केलीस त्याची. एवढंच नाही तर माझ्या मित्रांनाही सोडलं नाहीस तू. पण आता या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही जयंत.
हा जयंत सर. जानू लवकर खाली आहे. फूड इज रेडी. हो हो लगेच आले. तुझ्यावर जर का सूड उगवायचा असेल ना जयंत, तर तुला असंच खेळवत राहणं गरजेचं आहे. तू जसं तुझ्या प्रत्येक छळाला प्रेमाचं नाव दिलंस ना, तसंच आता प्रेमाने काटा काढणार आहे मी तुझा. कम जानो. वेट वेट वेट, अलाउ मी. ये बंदा आपकी खिदमत में हाजिर है. सर अहो, तुम्ही हे सगळं केवढं केलंय. खरंच आय एम सो लकी. सो एम आय. थांब जानू. काय झालं? याने असं का थांबवलं मला? माझी एक विश होती. तू खूप सुंदर गातेस. म्हणजे आपण त्या दिवशी फिरायला गेलो होतो ना, तेव्हा किती सुंदर गायली होतीस तू. नाही म्हणजे तुझं गाणं ऐकल्याशिवाय मला हे जेवणच जाणार नाहीये. प्लीज माझ्यासाठी गा ना. प्लीज जानू, माझ्यासाठी एकदा. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला